सध्याच्या माध्यम क्रांतीच्या जगामध्ये सगळीकडे पोहोचलेले पण काहीसे मागे पडलेलं माध्यम म्हणजे रेडिओ. भारतात सर्वाधिक ऐकलं जातं ते आकाशवाणी हे सरकारी केंद्र. 27 भाषा आणि भारतासह 108 देशांमध्ये प्रसारित होणारं आकाशवाणीचं हे वैशिष्ट्य. नरेंद्र मोदींनी लोकांशी थेट संवाद साधण्यासाठी याच आकाशवाणीची निवड केली. 3 ऑक्टोबर 2014ला मन की बातचा पहिला भाग प्रसारित झाला, तर 20 सप्टेंबर 2015ला मन की बातचा 12वा भाग प्रसारित झाला. या वर्षभरात मन की बात सतत चर्चेत राहिली. विशेष म्हणजे मोदींनी मांडलेले अनेक मुद्दे महत्त्वाचे ठरले. लोकप्रियतेच्या लाटेवर स्वार होत नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले तेव्हा देशात एक उत्साहाचं वातावरण होतं. लोकांशी थेट संवाद साधण्यासाठी मोदींनी मन की बात हा कार्यक्रम आकाशवाणीवर सुरू केला. त्यालाही चांगला प्रतिसाद मिळाला. मैं आज रेडियो के माध्यम से आपसे कुछ मन की बातें बताना चाहता हूं. क्रम आगे भी चलता रहे. 3 ऑक्टोबर 2014ला प्रसारित झालेल्या पहिल्याच कार्यक्रमात मोदींनी खादीच्या प्रसारावर भर दिला. आपके परिवार में अनेक प्रकार के वस्त्र होंगे, अनेक प्रकार के फैब्रिक्स होंगे, अनेक कंपनियों के प्रोडक्ट होंगे. क्या उसमें एक खादी का नहीं हो सकता क्या? नंतरच्या कार्यक्रमांमध्येही मोदींनी भारतीयांना खादी खरेदी करण्याचं आवाहन केलं. मोदींच्या आवाहनानंतर खादीच्या विक्रीत वाढही झाली. कहता हूं कि कम से कम एक चीज, भले हैंडकरचीफ हो, भले घर में नहाने का तौलिया हो, भले हो सकता है बेडशीट हो, तकिए का कवर हो, पर्दा हो, कुछ तो भी हो. अगर परिवार में हर प्रकार के फैब्रिक का शौक है, हर प्रकार के कपड़ों का शौक है, तो एक ये भी तो होना चाहिए. और ये मैं इसलिए कह रहा हूं कि अगर आप खादी का वस्त्र खरीदते हैं तो एक गरीब के घर में दिवाली का दिया जलता है. समाजातील विशेष मुलांकडे लक्ष देण्याची गरज असल्याचं सांगत या मुलांसाठी खास स्कॉलरशिप सुरू करण्याची घोषणाही मोदींनी मन की बात मध्ये केली. जो स्पेशली एबल चाइल्ड होते हैं उन बालकों के लिए नगरपालिका हो, महानगरपालिका हो, पंचायत हो, उसमें कोई न कोई विशेष योजनाएं होती रहनी चाहिए. उनका हौसला बुलंद करना चाहिए. स्वच्छ भारत अभियान म्हणजे मोदींचा आणखी एक महत्वाकांक्षी प्रकल्प. मन की बात मध्येही स्वच्छतेचा मुद्दा आलाच. 2 अक्टूबर महात्मा गांधी की जन्म जयंती पर स्वच्छ भारत का एक अभियान 125 करोड़ देशवासियों ने आरंभ किया है. मुझे विश्वास है कि आप सब इसको आगे बढ़ाएंगे. बेटी बचाओ बेटी पढाओ या योजनेला गती देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सेल्फी विथ डॉटर ही मोहीमही मन की बातच्या माध्यमातून राबवली. व्यसनमुक्तीवरही मोदींनी मन की बात मध्ये भर दिला. व्यसनमुक्तीसाठी एक हेल्पलाईनही सुरू करण्याची घोषणा मोदींनी मन की बात मध्ये केली. एक हेल्पलाइन बनाने के लिए मैंने शासन को कहा है. वो बहुत ही जल्द उस दिशा में जरूर सोचेंगे और कुछ करेंगे. मोदींनी मन की बातचा उपयोग करत लोकांना सरकारशी थेट संवाद साधण्याचं आवाहनही केलं. लोकांनी mygov.in या वेबसाईटवर जाऊन आपल्या तक्रारी आणि सूचना मांडाव्यात असं मोदींनी मन की बात मध्ये सांगितलं. समाज के मन में पड़ी हुई बात एक साथ बाहर आना शुरू हुआ है. मन की बातचे काही भाग तर अधिकच लक्षवेधी ठरले. प्रजासत्ताक दिनाचे पाहुणे म्हणून भारतात आलेल्या बराक ओबामांना मोदींनी थेट मन की बात मध्ये सामील करून घेतलं. Namaste. Thank you, Prime Minister Modi, for your kind words and for the incredible hospitality you've shown me and my wife Michelle on this visit. And let me say to the people of India how honored I am to be the first American president to join you for Republic Day. अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एकत्रित मन की बात चांगलीच गाजली. गरिबी, आरोग्य, स्त्री शिक्षण यासारखे महत्वाचे मुद्दे या मन की बात मध्ये चर्चिले गेले. ओबामा आणि मोदींनी उलगडलेला जीवनप्रवासही लक्षवेधी ठरला. संसदेत आणि देशात गाजत असलेल्या अनेक मुद्द्यांनाही नरेंद्र मोदींनी मन की बात मध्ये हात घातला. This is an issue that we'd like to work on internationally, including here in India, and it is part of a broader set of issues around global health that we need to address. The Prime Minister भूमी अधिग्रहण विधेयकावरून गदारोळ सुरू असताना मोदींनी भूमी अधिग्रहण विधेयकाबाबतची आपली भूमिका मन की बात द्वारे शेतकऱ्यांसमोर मांडली. जो गांव के किसान को बिजली पानी मुहैया कराने के लिए उनके लिए इस भूमि अधिग्रहण बिल में कमियां थी, उस कमियों को दूर करने का हमारा एक प्रामाणिक प्रयास है. वन रँक वन पेन्शन योजनेची अंमलबजावणी सरकार करेल अशी ग्वाहीही नरेंद्र मोदींनी याच मन की बात द्वारे केली. एक प्रकारे मन की बात कार्यक्रम म्हणजे मोदींना आपलं म्हणणं मांडण्याचा एक खुला मंच ठरला. मैंने
निवृत्त सेना के जवानों के बीच में वादा किया है कि मेरी सरकार 1 रैंक 1 पेंशन लागू करेगी। नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याबद्दलही देशभर चर्चा सुरू असताना नेताजींच्या जवळच्या नातेवाईकांना आपण भेटीचं आमंत्रण दिल्याचं मोदींनी मन की बात मध्येच जाहीर केलं। पण नेताजींसंबंधीतील गुप्त कागदपत्र सार्वजनिक करण्याबद्दल कुठलंही भाष्य करणं मोदींनी टाळलं। परिवारजन मिलने आए थे, उनके भतीजे चंद्रा बोस ने सब ऑर्गेनाइज किया था। काफी देर तक सुभाष बाबू के परिवारजनों के साथ हंसी खुशी की शाम बिताने का मुझे अवसर मिला था। एलपीजी सबसिडी हाही एक मुद्दा नरेंद्र मोदींनी मन की बात मध्ये लावून धरला। आर्थिक स्थिती चांगली असणाऱ्यांनी एलपीजी सबसिडी सोडून द्यावी असं आवाहन मोदी नेहमीच करतात। त्याला 30 लाख लोकांनी प्रतिसाद दिल्याचं मोदींनी मन की बात मध्ये स्पष्ट केलं। 30 लाख परिवारों ने गैस सिलेंडर की सब्सिडी छोड़ दी है। एकंदरीत मोदींच्या मन की बातनं जनतेशी थेट संवाद साधण्याचं एक प्रभावशाली माध्यम नरेंद्र मोदींना मिळवून दिलं, एवढं मात्र नक्की। ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया। आपण पाहताय आमचा विशेष कार्यक्रम मन की बात। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या हटके स्टाईलचा परिचय देत मन की बातद्वारे संवाद साधला। देशाचं भवितव्य ज्यांच्या हातात आहे त्या तरुणाईपर्यंत हा संवाद पोहोचला का हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे, कारण काळात काय घडणार आहे याची चाहूल तरुणाईच्या बोलण्यात दिसत असते। देशाची राजधानी मुंबई आणि राज्याची सांस्कृतिक राजधानी पुणे इथल्या तरुणांना काय वाटतं याचा आढावा आम्ही घेतलाय, पाहूयात। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रेडिओवरील मन की बात या कार्यक्रमाची वर्षपूर्ती होते। या कार्यक्रमाकडे तरुण मंडळी कशी पाहतात आहे हे मी जाणून घेणार आहे। माझ्यासोबत काही तरुण मुलं आहेत, त्यांच्याशी मी बातचीत करणार आहे। हा जो वर्षभर गाजलेला कार्यक्रम आपण म्हणू शकतो रेडिओवरील नरेंद्र मोदींचा, तू देखील ऐकला असेल। काय या कार्यक्रमाविषयी तुझं मत आहे? वर्ष होतं या कार्यक्रमाला। सर्वप्रथम आधी जे पंतप्रधान होते ते काय बोलतात ते लोकांना कळतच नव्हतं। मोदींनी एक चांगला प्रयत्न केला की त्यांनी रेडिओच्या माध्यमातून लोकांशी बोलण्याचा प्रयत्न केला। मन की बात या कार्यक्रमामधून खेडेपाड्यांमधली लोक सुद्धा त्यांना त्या कार्यक्रमातून ऐकतायत, चांगली गोष्ट आहे, एक चांगला प्रयोग आहे। परंतु त्याच्याही पलीकडे सामान्य माणसांच्या मन की बात जर त्यांनी ऐकली तर ते अतिशय चांगलं ठरेल। नुसतं त्यांनी बोलून काहीतरी प्रयोग एक नवीन काहीतरी घडेल असं वाटत नाहीये। ठीक आहे, प्रयोग चांगला आहे, पण त्याच्याही पलीकडे सामान्य माणसाच्या मन की बात जर ऐकली तर अतिउत्तम। नक्कीच वेगवेगळे विषय जे आहेत ते मोदींनी या मन की बातमध्ये घेतले, मग शेतकऱ्यांचे असतील किंवा इतर कुठले विषय असतील। या एक दृष्टिकोन जर बघितला तर जो भारताची जी भौगोलिक सिच्युएशन आहे तर ते मोठा पसारा असल्यामुळे आकाशवाणी एक चांगलं माध्यम आहे लोकांना कनेक्ट होण्याचं। म्हणजे इन्फॉर्मेशन शासनाच्या सबसिडी ज्या लोकांपर्यंत पोहोचत नाही आहे त्या पोहोचल्या जातात। आणि 30 लाख लोकांनी गॅस सबसिडी वेव्हड ऑफ केली, ज्यांची कॅपॅसिटी आहे। हा एक मोठा चेंज आहे आणि हा खूप पुढे म्हणजे एक पॉझिटिव्ह चेंज आणू शकतो, ही सुरुवात आहे असं आपण म्हणू शकतो। तू कसं बघतो या सगळ्याकडे आणि तू काय सांगशील? ही जी नरेंद्र मोदींनी जे चालू केले मन की बात, ही चांगलीच गोष्ट आहे, सामान्य लोकांपर्यंत पोहोचते। पण त्या सामान्य लोकांचा विचार काय करणार, त्यांचं कोण ऐकणार, त्यांच्या मनातली गोष्ट कोणापर्यंत पोहोचणार, हा महत्त्वाचा मुद्दा आहे। ते सबसिडीज वगैरे केलं, पण हा दुष्काळ विष्काळ चालला, ह्या लोकांच्या पण मनातली गोष्ट ह्या लोकांनी ऐकली पाहिजे, कळलं का? त्याच्यासाठी पण ह्या लोकांनी काहीतरी चालू केलं पाहिजे। धन्यवाद ही सगळी बातचीत केल्याबद्दल। व्हिडिओ जर्नलिस्ट पंकज मनरालसह देवेंद्र कोलटकर, झी मीडिया, मुंबई। मन की बात या उपक्रमाला 1 वर्ष पूर्ण होतं। या वर्षभरामध्ये स्वच्छ भारत पासून ते डिजिटल इंडिया पर्यंत अनेक विषय या माध्यमातून नरेंद्र मोदी यांनी हाताळले आहेत। माझ्याबरोबर काही तरुणी आहेत, त्यांनाच विचारूयात की या उपक्रमाबद्दल त्यांना काय वाटतं। काय सांगशील मला? मन की बात हा उपक्रम तू नेहमी ऐकतेस आणि कसा वाटतं तुला, काय सांगशील एकूण? मी मन की बात नेहमीच ऐकते। जसं की आपल्याला माहिती आहे की ग्रामीण भागात पूर्ण भारतामध्ये सगळ्यात जास्त पोहोचणारं माध्यम हे आकाशवाणी किंवा रेडिओ आहे। तर मोदींनी हे खूप चांगलं उपक्रम चालू केले, जेणेकरून ते प्रत्येकाला आपले जे उपक्रम आहेत, आपले जे योजना आहेत ते पोहोचवू शकतील। प्रत्येक नाण्याचे 2 बाजू असतात, तसंच जसं आपल्याला सगळ्यांना वाटतं की ते चांगलं आहे, त्याचे निगेटिव्ह पॉईंट्स पण आहेत। ते खरं त्यातल्या त्यात आपल्याला हे पण बघायला हवं की ते महत्त्वाचं आहे का, किती लोकांची मन की बात नरेंद्र मोदीपर्यंत पोहोचते किंवा नरेंद्र मोदीची मन की बात आपल्यापर्यंत पोहोचते, हे खरोखरच अंमलात येतं का हे बघण्याची गरज आहे।
एकूणच हे अंमलातही यायला पाहिजे. परंतु तुला काय वाटतं, खरंच नरेंद्र मोदी हे आपल्या आकाशवाणीच्या माध्यमातून आपली जी मन की बात लोकांपर्यंत ठेवत आहेत, लोकांना त्याचा किती उपयोग होतोय आणि खरंच हे जे त्यांचे उपक्रम आहेत ते लोकांपर्यंत पोहोचतात का? शेतकऱ्यांच्या समस्या असो, डिजिटल इंडिया असो किंवा गॅस सबसिडी, गिव्ह इट अप असो, या सर्व गोष्टी मन की बात याच्यामध्ये घेतल्या जात आहे. फक्त याचा विषय एक राहतो की इम्प्लिमेंटेशन आत्ताहून 1 वर्ष झालेलं आहे सरकार येऊन, पण याचं हळूहळू इम्प्लिमेंटेशन होईल. तुला काय वाटतं, इम्प्लिमेंटेशन त्याचं होत आहे का, आणि नसेल होत तर कशा पद्धतीने त्याचं एक इम्प्लिमेंटेशन व्हायला पाहिजे? त्याचं इम्प्लिमेंटेशन निश्चित होतं आहे. आता स्वच्छ भारत अभियान असो किंवा सेल्फी विथ डॉटर असो किंवा 1 रँक 1 पेन्शनबद्दलही मोदी बोललेले होते. त्यामुळे काही गोष्टी अशा आहेत ज्या इम्प्लिमेंट केल्या जात आहेत. काही गोष्टींना निश्चितच वेळ लागेल, पण याचसोबत आपल्याला हेही बघायला हवं, ज्यावेळेस आता ललित गेट प्रकरण इतकं चालू होतं, मोदींनी त्याच्याबद्दल कुठेही काहीही प्रतिक्रिया दिलेली नव्हती. अजूनही महत्त्वाचे विषय आहेत, त्याच्यावरती देखील नरेंद्र मोदी यांनी भाष्य करणं आणि इतरांशी संवाद साधणं हे नक्कीच गरजेचं असं या तरुणांचं म्हणणं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन सांडबोरसह अश्विनी पवार, झी मीडिया, पुणे. आपण पाहताय आमचा विशेष कार्यक्रम मन की बात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मन की बात म्हणजे एक अनोखा प्रयोग होता. देशाच्या पंतप्रधानानं असं वर्षभर रेडिओद्वारे सलग संवाद यापूर्वी कधीच साधलेला नाही. मोदींनी सातत्यानं संवाद साधला आणि अगदी वेगळं राजकारणापलीकडचे विषय हाताळले. देशातले राजकीय आणि सामाजिक विश्लेषक यांचं याबाबतचं मत काय? मोदींच्या मन की बातकडे ते कशा नजरेतून पाहतात? जाणून घेऊयात मोदींच्या मन की बातवर राजकीय आणि सामाजिक विश्लेषकांनी केलेलं हे भाष्य. काय झालं की 10 वर्ष डॉक्टर मनमोहन सिंगांच्या कारकिर्दीत ते एक अत्यंत म्हणजे भारताच्या इतिहासात सर्वात नॉन कम्युनिकेटिव्ह प्राईम मिनिस्टर होते. म्हणजे जनतेशी त्यांचं काहीही संवाद नव्हताच. म्हणून लोकांना मोदीजी ते इतके कम्युनिकेटिव्ह आहेत की मोदीजींचं लोक ऐकतात. आणि मोदीजींनी आणखीन एक खूप महत्त्वाचा एक धुरा पकडलेला आहे असं मला वाटतं. तो म्हणजे राजकारण सोडून समाजकारण, म्हणजे सामाजिक जे विषय आहेत. कारण मन की बातमध्ये ते राजकारण बोलत नाहीत आणि बोलू पण शकत नाहीत, कारण तो एक राजकीय प्रचाराचा विषय होतो आणि त्याचा राजकीय प्रचारासाठी आकाशवाणीचा किंवा दूरदर्शनचा वापर होऊच नाही. पण आकाशवाणी असो किंवा दूरदर्शन असो किंवा कुठली आणखीन मीडियम असो, त्याद्वारे सामाजिक प्रश्न म्हणजे भारतासमोर इतके म्हणजे शेकडो सामाजिक प्रश्न आहेत, आव्हानं आहेत. तो वृक्षारोपण, जंगल रक्षण किंवा चाइल्ड मॅरेज किंवा भ्रूण हत्या म्हणजे स्त्री भ्रूण हत्या थांबवणं असे, किंवा शिक्षण, मुलींचं शिक्षण, असे कितीतरी विषय आहेत. आणि मला वाटतं की एक एक करून पंतप्रधान मन की बातद्वारा या विषयांना ते एक आर्टिक्युलेशन देत आहेत. मन की बातचं वैशिष्ट्य हे आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या मनातलं बोलतात. त्यावेळेला त्यांच्या कानावर लोकांच्या मनात आहे काय ते ऐकण्याची काही सोय नाही. त्यामुळे त्यात दोष असा आहे की माझंच खरं आहे असं वाटू शकतं. आणि जर त्याने काही योजना दिल्या तर लोक म्हणतील ठीक आहे, पण लोक प्रत्यक्षात पर्यंत थांबतील, माहीत होईल एवढ्या मोठ्या लोकांना. आणि ते नाही आलं तर फार मोठी निराशा पसरण्याचा धोका आहे. आणि निराशा पसरणं कुठल्याही देशाच्या दृष्टीने चांगलं नाही. की समजा असंच झालं की देशामध्ये एकच माणूस पुढारी आणि सामर्थ्याचं केंद्र आहे, असं झालं तर ते कधीही हुकुमशाह होऊ शकतं. तर लोकशाहीच्या दृष्टीनं हे हितकारक नाही. मला असं वाटतं की निवडणुकीच्या काळातली भाषणं म्हणा किंवा त्यावेळेस लोकांपर्यंत पोहोचायचा प्रयत्न करणं हा एक भाग झाला. परंतु पंतप्रधान म्हणून ज्यावेळेस त्यांनी पदभार स्वीकारला आणि त्यानंतर एक पंतप्रधान जनतेशी थेट संपर्क साधतोय असं हा जो त्यांचा मन की बातचा प्रयोग आहे, तर मी त्याच्याकडे एक प्रयोग म्हणूनच बघतो. हा प्रयोगच आहे की त्यांनी म्हणजे काही ज्या गोष्टी असतात की त्यांची स्वच्छता मोहीम असेल किंवा अशा प्रकारचे त्यांचे जे म्हणजे शासनाच्या पलीकडे जाऊन ज्याचे समाजाशी भिडणारे प्रश्न आहेत ते लोकांशी मांडतात किंवा ते सांगतात.
आता प्रश्न राहिला तर कितपत प्रभावी आहे. तर मला असं वाटतं की त्याला वेळ झाला पाहिजे. म्हणजे जितकं प्रभावी व्हायला पाहिजे, जितका त्याचा प्रभाव पडायला पाहिजे तितका प्रभाव पडलेला दिसत नाही. कारण ते मुद्दे जे मांडत आहेत ते मुद्दे लोकांपर्यंत पोचवून त्याची अंमलबजावणी झाली किंवा लोकांचा सहभाग त्यातला किंवा शासनाचा त्यातला जो कार्यभाग असतो तो झाला आहे असं दिसून येत नाही. म्हणजे ती लोकांशी केलेला एक संवाद एवढंच स्वरूप त्याचं राहतं. तर त्याचा परिणाम दिसेल की नाही हे माहीत नाही, परंतु आतापर्यंत तरी दिसलेला नाही. मन की बातच्या वर्षपूर्तीच्या निमित्तानं घेतलेला हा मन की बातचा सखोल आढावा आपण पाहिलात. मन की बात या विशेष कार्यक्रमात इथेच थांबतोय. त्याच्या बातम्यांसाठी आपण पाहत राहा झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे.